आज आपण पितृपक्ष विशेष तांदळाची खीर बनवणार आहोत। नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आता मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना अर्धा लिटर जे तापवून घेतलेलं दूध होतं तेच घेतलेलं आहे आणि ते दूध तापत ठेवलेले आहे। आणि दूध जरा असं कोमट झाल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये 4-5 केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत, नाही टाकल्या तरीही चालतात। आणि आता आपण हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि असंच आपलं सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून दूध बेसला लागू नये म्हणून आपण तसं हलवत राहायचं आहे किंवा ढवळत राहायचं आहे। आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे हे तांदूळ आहेत ते धुवून घेतलेले आहेत आणि वेलची पण टाकलेली आहे थोडीशी मी। आणि हे एक खोबऱ्याचा तुकडा म्हणजे 2 चमचे खोबरं असेल ते खोबऱ्याचं काळी पाट मी काढून घेतलेले आहे आणि ते पण आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। ते दोन्ही मी मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि असंच आपण सतत दर 2 ते 3 मिनिटांनी आपण सतत त्याला हलवत राहणार आहोत त्या दुधाला किंवा मिक्स करत राहणार आहोत। आणि आता हे मी वाटून घेतलेले तांदूळ आणि खोबरं आहे ते मी याच्यात दूध आपलं हे एकदम गरम झालेलं आहे त्याच्यात टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपण इथून पुढे तर आपल्याला हे अगदी एक अर्धा मिनिटांनी हलवत राहायचं आहे, जेणेकरून आता हे तांदूळ आहेत, खोबरं आहे आणि ते बेसला चिकटू नये म्हणून आपण सतत त्याला हलवत राहायचं आहे। तुम्हाला हवे असतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटही याच्यात टाकू शकता आणि आपल्या गोडीनुसार किंवा चवीनुसार आता आपण ह्याच्यात साखरही टाकून घेतलेली आहे। आणि असंच आपण आता हे 4 ते 5 मिनिटांसाठी सतत हलवत हे आपण खीर बनवून घेणार आहोत। हे पहा 4 ते 5 मिनिटांनंतर अशी ही छान खीर झालेली आहे। आत्ता जरी पातळसर वाटत असेल तर ती थंड झाल्यानंतर थोडीशी घट्टसर होते। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर आपल्या चॅनलला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। आणि त्याच्यानंतर ना मी आता याच्यामध्ये थोडेसे पिस्ते पण बारीक कट करून टाकलेले आहेत आणि अगदी 2 मिनिटात आपण हे चांगलं गॅसवरती अजून 2 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत, जेणेकरून पिस्तेही त्यात चांगले शिजले जातील। आणि आता आपली ही खीर तयार झालेली आहे। अजून ती गरमच आहे आणि खूप छान क्रीमी अशी होते, त्यामुळे ती आपण थंड झाल्यानंतरही किंवा गॅस बंद केल्यानंतरही थोड्या वेळाने हलवायची आहे। त्याच्यावर थोडासा असा दाटसर छान असा थर तयार होतो आणि ही ना खीर पुरीसोबत खूप छान लागते। हे पहा किती मी कडेला असा हा चमचा फिरवून दाखवते, किती दाटसर आणि क्रीमी झालेली आहे। पळीला खूप छान असं हे त्याचं कडेचं क्रीमी असं हे लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि या पितृपक्षात नक्कीच अशी ही खीर ट्राय करा आणि तुमच्याकडे पितृपक्षामध्ये काय बनवतात हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।